नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी। तर माझं नवीन चॅनल आहे, तर माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण हे सगळे आपल्या फ्रेंड्ससाठी आहे। तर कसं सकाळी घाई गडबडीत आपण कसा टिफिन बनवू शकतो, तर रोज आपण टिफिनचे व्हिडिओ बघणार आहोत। तर आज वांग्याची भाजी लोखंडी ताव्यात मी बनवणार आहे। त्यासाठी साहित्य दाखवलं तुम्हाला। नारळ आहे, शेंगदाणे, आलं लसूण आणि वांगी आणि कोथिंबीर जे आहे ते लाल तिखट, धनेपूड आणि हळद एवढंच टाकले, बाकी काही मसाले टाकले नाहीयेत। हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मस्त वांग्याला चिरा पाडल्यात आणि आतमधून पण पाडायच्या, कारण वांग्याच्या आतमध्ये जेव्हा मसाला जाईल ना टेस्ट खूप चांगली येते। आणि सगळं मसाल्यामध्ये घालून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मस्त वांगी भरली आणि तेल कमी टाकून लोखंडी तव्यावर जेव्हा आपण भाजी करतो ना तर भाजीला रंग चांगला येतो आणि चव पण थोडीशी वेगळी येते आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट पण खूप छान लागते। हां, तर आज मी भरलं वांगं केलं आणि आंबट चुका आणि चाकवतची हे केली, आमटी केली। तर मला ती खूप दिवसात ती स्मिताताईंनी बनवली, मी नाही बनवली, पण खूप छान झाली होती ती पण। तर अशा प्रकारे माझ्या वांग्याच्या भाजीचा मसाला बनवून घेतला आणि सगळी वांगी भरून कट करून घेतली। तर खरं सांगते सकाळी सकाळी खूप घाई असते, कारण डबा 8:30च्या आत मला रेडी करावं लागतं। आमच्या घरी 2 डबे असतात सकाळी, त्या दोन्ही डब्यांसाठी 2 भाज्या लागतात, काहीतरी स्वीट लागतं, नेहमी पोळ्या, कधी चपाती, भाकरी जसं येत असं। कारण आज बघा वांग्याची भाजी आणि हिरवं गरगट आहे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत भाकरी छान लागते, म्हणून आज भाकरीचा बेत होता। आज मी कशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवते, पद्धत वेगळी आहे, कारण मी आहे नांदेडची, तर आमच्या तिकडं भाजीमध्ये टोमॅटो, कांदे असं काही घालत नाहीत, पण मी तरी कांदा घातला, थोडासा शिल्लक होता म्हणून, आणि तरी पण छान टेस्ट तर खूप चांगली आहे मला माहिती आहे। साध्या पद्धतीने जेव्हा आपण काही बनवतो ना त्याची टेस्ट खूप अप्रतिम असते। तर छान पद्धतीने मसाला भरून घेतला मी सगळ्या वांग्यांमध्ये। मी काही खूप तामझाम करत नाही, माझ्या साध्या सोप्या रेसिपी असतात आणि तुम्ही बघत जा। आवडल्यास नक्की चांगल्या कमेंट करत जा की तुम्हाला काय वाटतं, आणि थोडंसं किचनकडे लक्ष देऊ नका, कारण सगळ्याच गृहिणीला माहिती आहे की सकाळी स्वयंपाक करताना किचनमध्ये असा राडा होतोच। तर मस्तपैकी वांग्यामध्ये भरून घेतला मसाला, आणि खूप भरायचा, कारण मी वरून टाकत नाही, पाणी टाकणार नाही, एकदम सुक्क रबरबीत वांगं बनवणार आहे मी, कारण आम्हाला तिखट आवडतं। ज्याला तिखट नाही आवडत त्याने तिखट त्याच्या चवीप्रमाणे घालायचे आणि मस्त लोखंडी तवा लगेच गरम होतो गॅसवर, कारण 1 ते 2 मिनिटांमध्ये गरम झाला की त्याच्यामध्ये टाकले थोडंसं जिरे, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी टाकली आहे आणि मस्त तडतडू दिलं। थोडासा कांदा घातला आहे मी, कारण शिल्लक होता थोडासा म्हणून, आता मी कांदा पण घालत नाही त्याला, आणि त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही। आज माझा कॅमेरा व्यवस्थित नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, तर मी ट्राय करेल की व्यवस्थित ठिकाण कुठं असेल, कसं असेल, कारण आज माझा पहिला व्हिडिओ आहे। तर तुम्ही नक्कीच मला सगळे सपोर्ट करणार आहे मला माहिती आहे, आणि बऱ्याच बहिणींनी सांगितलं होतं ताईच्या लाईव्हवर की तुम्ही नवीन चॅनल ओपन करा, कारण माझा तो जो अकाउंट आहे ते खूप जुनं झालेलं आहे। तर त्याच्यासाठी मी नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्याच्यावर मी आज पहिली रेसिपी टाकत आहे। तर स्वामींच्या कृपेने मला माहिती आहे माझं चॅनल खूप छान पद्धतीने पुढे जाणार आहे आणि तुम्ही मला सगळे सपोर्ट करणार आहे। तर आता मी वांग्याची भाजी आणि भाकरी पण लगेच बनवून घेणार आहे, कारण मला 8:30च्या आतमध्ये डबा रेडी व्हावा लागतो। तर मी सकाळी 7पर्यंत डबा बनवून घेते तसा। तर बघू शकता तुम्ही वांगी कशी मस्त एकदम 2 मिनिटांमध्ये त्याचा कलर चेंज करायला लागले, आणि कलर नॅचरल आहे, अजिबात त्याच्यामध्ये फिल्टर वगैरे काही नाही आहे। तर तुम्हाला नॅचरल भाजी कशी बनते तुम्हाला दिसेल। तर पहिल्यांदा व्हिडिओ बनवल्यामुळे मला पण सुचत नव्हतं काय बोलावं आणि काय बनवावं, कसं करावं। तर आपण कुठलीच गोष्ट कोणाला लगेच येत नाही, बघत बघत कोणाचं तरी आपण शिकतो, आणि शिकत शिकत आपण चुका करत राहतो, करता करता शिकतो, आणि तेव्हा आपण परफेक्ट एकदा असे बनतो की मग आपले खूप छान व्हिडिओ आणि खूप छान फॉलोअर्स बनतात। पण एकच सांगायचे, कितीही फेमस झालं आणि कितीही फॉलोअर्स वाढले, आपली जागा आपण कधी विसरायची नाही की आपण कुठं होतो आणि कुठं आणलं, आणि आपल्याला आणलं कुणी, तर सगळ्या फॅन लोकांनी, सगळ्या तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केल्यामुळे मी वर येईन। तर प्रत्येक यूट्यूबर किंवा असो, कोणी फेमस असो, कोणी असो, कुणीही स्वतःवर गर्व करायचा नाही कधीच, कारण आपण सगळ्या लोकांच्या लाईक, फॉलो, सबस्क्राईबमुळं किंवा त्यांनी बघतोय म्हणून आपलं कोणतरी ओळख होतीये। तर त्यांनी बघितलं नसतं तर आपल्याला कोणी ओळखलं नसतं, ह्याची कायम जाण ठेवली पाहिजे। हां, तर आज माझी भाजी बघा तुम्ही कशी छान झाली, आणि मी खरंच छान स्वयंपाक करते, कारण आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतं, आणि ज्यांनी माझ्याकडे काही खाल्लंय, माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनल बघा, माझी बिर्याणीची रेसिपी आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता, मी बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे। शिरा, आमच्या नांदेडच्या गुरुद्वारामध्ये असा शिरा बनतो तुपामध्ये, गव्हाच्या पिठाचा शिरा, तो पण मी टाकला माझ्या त्या रेसिपी याच्यावर, आणि इकडं पण मी तो अपलोड करेन, नक्कीच बघा, आणि आवडल्यास लाईक पण करा आणि ट्राय पण करा कसा बनवला। तर मस्तपैकी भाकरी, कारण भाकरी जमत नव्हत्या मला, जुनं ज्वारीचं पीठ नाही का, ज्वारी जुनी होती खूप, ते दळून आल्यानंतर थोडंसं नाही का ते वेगळं होते, भाकरी त्याची जमत नाही, आणि मला गरम पाणी टाकून भाकरी करायला आवडत नाही, कारण ती नंतर चिकट होते भाकरी। पण आज मी अशी तशी करून त्या 3 भाकरी केल्या, कारण 2 डब्यांना 3 भाकरी पुरेशा होतात, आणि मस्तपैकी आजचा स्वयंपाक केला मी। गरगट
वांग्याची भाजी आणि 3 भाकरी. तर सकाळी सकाळी खूप घाई असते बरं का, बोलून व्हिडिओ बनवायला वेळ नसतो, म्हणून मी सकाळी फक्त व्हिडिओ बनवला आणि नंतर मी माझं व्हॉइस टाकते. तर काही होतील चुका वर खाली, तर सगळ्यांनी ॲडजस्ट करून घेताल मला माहिती आहे. तर बघू शकता तुम्ही भाजीला कलर किती सुंदर आलाय आणि त्यात कुठलाच मसाला घातला नाहीये मी. नॅचरल जे घरामध्ये आपलं असतात ना, लाल तिखट, हळद आणि धणेपूड एवढंच घातलेलं आहे, तरी पण त्याला खूप सुंदर कलर आला बघू शकता तुम्ही. आणि तेल पण खूप कमी घातलं होतं. ती फक्त आहे लोखंडी ताव्याची कमाल. कारण तुम्हाला माहिती आहे का, लोखंडी ताव्यात जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, तर आपलं आयर्न मिळतं त्यातनं. आणि हे सगळं अगोदरच्या लोकांना कधी आयर्नची कमतरता, कधी कॅल्शियमची कमतरता झाली नव्हती. पण जसं आपल्या किचनमधली भांडी बदलली ना, तसं लोकांना हे प्रॉब्लेम सुरू झाले आणि वेगळे वेगळे आजार यायला लागले. म्हणून आमच्या घरात मातीची भांडी आहेत, लोखंडी भांडी आहेत. मी जास्त करून ह्यांचा वापर करते, मला खूप आवडतं. तर तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघताल मी कशा पद्धतीने स्वयंपाक करते. हां, तर मस्तपैकी 3 भाकरी केल्या. हे बघा तुम्ही बघू शकता, चुक्याचं गरगट, चुका आणि चाकवत आणि थोडंसं पालक टाकलं त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर टेस्ट, म्हणजे ना भन्नाट झाली आहे टेस्ट. हां, तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक केला. माझा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला. आणि एक मला टिप्स सांगणार आहे मी, काकडी आता या दिवसामध्ये खूप काकडी कडू लागते बरं का. आणि जेव्हा काकडी कडू असते का नाही बघायची, तर काकडीचा जे देठाकडचा भाग असतो ना, तो मधून कट करायचा आणि त्याला एकमेकाला घासायचं. जेव्हा घासतो तर पांढरा फेस येतो त्याच्यामध्ये, आणि तो फेस जोपर्यंत निघतो तोपर्यंत त्या काकडीला घासा. तुमची काकडी जर कडू असेल तर तो कडूपणा सगळा त्यातला नाहीसा होईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं केलं आणि तुम्हाला असं तो रिझल्ट आला का, की काकडी कडू असेल तर कडू लागत नाही. अशा पद्धतीने मी 2 काकड्या कापून ठेवल्या आणि नंतर टिफिन भरायला घेतले. कारण भाकरी बघा, दुपारी जेवण हे 2-2:30 वाजता, 2 किंवा 2च्या अगोदर करतात हे लोक. तर तोपर्यंत भाकरी आपली कशी कडक होऊन जाते. म्हणून काय करायचं, भरपूर असं भाकरीनं तूप लावायचं, म्हणजे त्या कडक होत नाही, मऊ राहतात छान. आणि जेवताना पण त्यांना जरासं छान चव येते भाकरीची. तर अशा पद्धतीने मस्तपैकी दोन्ही बाजूने तूप लावून घेतलं. भरपूर तूप माझ्या हाताला लागलं आणि मग मी त्या भाकरीना पुसून घेतलं. मला माहिती आहे ना तुपाचा रेट काय, तूप पण जरा जपून वापरावं लागतं. आपल्याला माहिती आहे, ज्या ज्या घरामध्ये लेडीज काम करतात, स्वयंपाक करतात, त्यांना माहिती आहे किती बारकाईने आपण सगळं करतो. तर मस्तपैकी बघा मी टिफिन कसा भरते. मस्त एका डब्यात वांग्याची भाजी, एका डब्यात ती आमटी किंवा त्याला काय म्हणतात गरगट हे दिलेलं आहे. त्यासोबत स्वीट पण लागतं डब्यामध्ये. तर सकाळी सकाळी खूप घाई असते डबा भरायची आणि आमचं मॉर्निंगला सेशन असतं एक लाईव्ह, ते मला अटेंड करायचं असतं. तर त्यामुळं आज थोडी खूप माझी धावपळ झाली. त्यात म्हणून सकाळचा टिफिन वेगळा असतो 6:30ला. तिला 6:30ला छोटासा टिफिन नाही का, शॉर्ट ब्रेक बनवून द्यायला लागतं. जेवणाचा डबा तिचा वेगळा असतो. मग अशी सकाळी धावपळ थोडीशी असते, पण तरी त्यामध्ये जेवण जर चांगलं दिलं पाहिजे. कारण आमच्या घरी दुपारचं जेवण एकदम व्यवस्थित करतो. संध्याकाळी फक्त आमच्याकडे भाताचे प्रकार बनतात. तर तुमच्याकडे संध्याकाळी काय बनतं तेही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडल्यास नक्कीच मला सपोर्ट कराल. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मला खूप आनंद झाला आज की बाबा व्हिडिओ बनवला आणि त्याला मी एडिटिंग पण करता आला. फर्स्ट डे मोबाईलवर सगळं काही केलं आहे. बघा आपल्याला कुणी काही सांगत नाही की काय करायचं, पण जेव्हा आपण त्यात पडतो ना, जेव्हा पाण्यात पडलो की पोहता येतं आपल्याला, हे मात्र कळतं. कारण माझ्या पाठीशी बघता तुम्ही स्वामी आहेत. स्वामीने नेहमी सांगितले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. तर माझ्या पाठीशी स्वामी कायम आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझं चॅनल खूप छान पद्धतीने चालणार आहे आणि मला खूप सपोर्ट मिळणार आहे सगळ्यांकडनं. तर थँक्यू सो मच मला सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि असा डब्बा या प्रकारे मी टिफिन पण पॅक केले आणि त्यांना रेडी करून मी माझा फ्रेशचा ग्लास घेतला आणि सेशनला जाऊन बसले. तर थँक्यू सो मच. मी सगळ्यांची खूप आभारी आहे. बाय बाय.